हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण तुमचा बी फार्मसी थर्ड सेमिस्टरचा जो मायक्रोबायोलॉजी आहे त्यावरती इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठले कुठले आणि कशा प्रकारे विचारले जातात ते बघणार आहे. ओके, 2 मार्क्सला 10 मार्क्सला ते आपण आज सर्व डिस्कस करणार आहे. तर बघा, तुमचा जो मायक्रोबायोलॉजीचा पेपर आहे त्यामध्ये तुमचं फर्स्ट जे युनिट आहे, फर्स्ट युनिटमध्ये शॉर्ट नोट्समध्ये कंपल्सरी तुम्हाला विचारला जाणारा आणि मोस्ट ऑफ करून बघायला मिळणारा क्वेश्चन म्हणजे बॅक्टेरियल ग्रोथ करा. बरोबर आहे, तुम्ही बघितलं असेल, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तो भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे. त्याच्यावरती जस्ट बॅक्टेरियल ग्रोथ कर इट्स अफेक्टिंग फॅक्टर अफेक्टिंग म्हणून विचारला जाऊ शकतो. आणि सेकंड वन म्हणजे तुमचं क्लचर मीडिया कंपोजिशन टाईप ऑफ द फ्लुइड आयसोलेशनमध्ये जस्ट विचारला होता, पण हा मोस्ट ऑफ पण भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हे करायचंच आहे. हा मोस्ट ऑफ करून हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट तुमचा सेकंड नंबरचा क्वेश्चन. त्यामध्ये तुम्हाला जसं किती मार्क्सला विचारला होतो की जस्ट हा अल्ट्रास्ट्रक्चर बॅक्टेरिया म्हणून विचारला जाऊ शकतो. अल्ट्रास्ट्रक्चर बॅक्टेरिया मोस्ट ऑफ करून भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे विथ द सुटेबल एक्झाम्पल ऑफ द डायग्राम ऑफ द बॅक्टेरिया. किंवा याला असंही विचारलं की मॉर्फोबायोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ द बॅक्टेरिया सुटेबल एक्झाम्पल ऑफ द डायग्राम ऑफ द बॅक्टेरिया. ओके, दोघी क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत. मग तुम्हाला म्हणजे हाच क्वेश्चन आहे, त्याला ह्याही प्रकारे विचारला जातो. तुम्हाला हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा तुम्हाला करायचा आहे. अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया. ठीक आहे, आता 2 मार्क्सला विचारला जाणारा क्वेश्चन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की प्रोकॅरियोटिक्स आणि युकॅरियोटिक्स यांच्यावरती तुम्हाला विथ एक्झाम्पल म्हणून विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, किंवा मायक्रोबायोलॉजी स्कोप ॲप्लिकेशन, कारण तुम्ही मायक्रोबायोलॉजी पेपर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला 2 मार्क्सला तो क्वेश्चन विचारला जातो. हे भरपूर वेळेस विचारला गेलेलं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. VIMP करून घ्या. ठीक आहे, आता युनिट नंबर सेकंडमधून तुम्हाला विचारला जाणारा क्वेश्चन. तर युनिट नंबर सेकंडमध्ये तर तुमच्यावाले आहे की डिफाईन स्टेरिलायझेशन अँड राईट द फिजिकल मेथड ऑफ द स्टेरिलायझेशन. हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. हा भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे. ओके, आणि अल्टरनेट म्हणून विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ह्यावेळेस विचारला जाईल माहिती नाही, बट विचारला गेलेला आहे. ठीक आहे, एक आहे तुमच्या सेकंड शॉर्ट नोटमध्ये तुम्हाला विचारलं की मॉइस्ट हीट किंवा ड्राय हीट, किंवा त्या दोघांमध्ये डिफरन्शिएट म्हणून पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. मॉइस्ट हीट म्हणजे काय, ऑटोक्लेव, आणि ड्राय हीट म्हणजे हॉट एअर ओव्हन यूज त्याचे रेडिएशन. म्हणजे जस्ट डिफरन्शिएटमध्ये पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, 2 मार्क्सला तुम्हाला एक अंकी एक क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये सगळ्या डेफिनेशन आहेत मोस्ट ऑफ करून. एकदा तुमचा स्टिलेटेड इंडिकेटर झाला, एकदा तुमचा बायो इंडिकेटर म्हणजे बायोलॉजिकल इंडिकेटर वगैरे तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, बायोच्या लागेल कारण बायोलॉजिकल इंडिकेटर विचारायला तरी दोघांचा आन्सर एकच आहे. ठीक आहे, एक तर तुमचा हा व्हेरी हा भरपूर वेळेस क्वेश्चनमध्ये कंपल्सरी असतो, म्हणजे असतो डी व्हॅल्यू आणि झेड व्हॅल्यू काय आहे इन स्टेरिलायझेशनची. तुम्हाला तो एक विचारला जाऊ शकतो, डी आणि झेड व्हॅल्यू. कोल्ड स्टेरिलायझेशन म्हणजेच काय, आरोडेसिड प्लेट, डॉग टेस्ट ऑफ द फिल्टर वगैरे, ते आपण तो पण इम्पॉर्टंट क्वेश्चन. ह्या सगळ्या 2 मार्क्सला विचारले जाणारे क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन विचारला होते, पण हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ते करूनच ठेवायचे. तुम्हाला 2 मार्क्सला विचारला जातात. आता तुमचं जस्ट आयडेंटिफाय, आता बॅक्टेरियाचं बघितलं तुम्ही, अट्रॅक्टचे बॅक्टेरिया म्हणून विचारते की तो आयडेंटिफिकेशन ऑफ द बॅक्टेरियामधून पण तुम्हाला विचारलं की स्टॅनिंग टेक्निक कुठली आहे, किंवा ग्रॅम स्टॅनिंग वगैरे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ॲसिड फास्ट स्टॅनिंग काय आहे, किंवा जस्ट विचारलं की नेल्सन स्टॅनिंग वगैरे तुम्हाला विचारलं. आणि ही सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे IMVIC टेस्ट, जी पण तुम्हाला माहिती सगळ्यांचे नेमिंग तुम्हाला फुल फॉर्म माहिती तुम्हाला टेस्टचे, बरोबर की हा भरपूर वेळेस विचारायला आणि विचारला जाऊही शकतो ही टेस्ट. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट टेस्ट आहे, तर ही तुम्ही करूनच घ्या. हा एक क्वेश्चन तुम्हाला विचारलं होतं. आता युनिट नंबर थर्ड. आता फर्स्ट नंबरचं युनिट तुम्हाला माहिती, सेकंड नंबरचं युनिटमध्ये पण क्वेश्चन माहिती, पण आता युनिट नंबर थर्डमध्ये कुठले क्वेश्चन कशा प्रकारे. आता बघा, युनिट नंबर थर्डमध्ये येणारा सगळ्यात जास्त क्वेश्चन म्हणजे डिसइन्फेक्टंट. आपण थोडासा तो सोडून देतो, पण हा क्वेश्चन तुम्हाला सोडायचा नाही. डिफाईन अँड क्लासिफिकेशन मोड ऑफ ॲक्शन ऑफ द डिसइन्फेक्टंट, राईट द व्हेरियस फॅक्टर अफेक्टिंगवरती 100% तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, डिस्क्राईब एनी 2 इव्हॉल्युशन मेथड फॉर द तुमचा हा आहे की बॅक्टेरिया डिसइन्फेक्टंट, त्याच्यावरती पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आणि काही एक राईट शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला विचारला जाणारा क्वेश्चन म्हणजे शॉर्ट नोटमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो की स्टेरिलिटी टेस्टिंग ऑफ द फार्मास्युटिकल. हा क्वेश्चन स्टेरिलिटी टेस्टिंग ऑफ द फार्मास्युटिकल. एक आहे तुमचा रिप्लिकेशन, रिप्रोडक्शन अँड
कल्टिवेशन ऑफ द व्हायरस अँड फंजाई, याच्यावरती व्हेरी विचारलाच जातो. व्हायरसवरती विचारला जातो, फंजाईवरती विचारला जाऊ शकतो. पण व्हायरसवरती मोस्ट ऑफ आता जेवढं पण विचारलेलं ते व्हायरसवरती, पण कदाचित त्यांनी जर विचार केला तर फंजाईवरती पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, मग हा एक क्वेश्चन तुम्हाला सोडायचा नाही आहे. हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके, आणि तुम्ही जर नवीन असाल फ्रेंड तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा, आणि व्हिडिओ जर हेल्प वाटला तर लाईक आणि आपल्या फ्रेंड लोकांमध्ये पण शेअर करा. ठीक आहे, आता बघा एक आहे तुमचा नेक्स्ट क्वेश्चन, म्हणजे डिस्कस द कन्स्ट्रक्शन अँड डिझाईन इन द असेप्टिक एरिया. त्याला विचारलं होतं की डिस्कस द मेथड अँड प्रिव्हेंटेशन ऑफ द कंटॅमिनेशन ऑफ द असेप्टिक. हाय विचारलं होतं किंवा हाय विचारलं ऑर म्हणून तुमचा दोघांमध्ये तरी दोघांचा आन्सर एकच आहे. तो पण व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, तो पण भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचा डिस्कस द मेथड मायक्रोबायोलॉजिकल ॲसे ऑफ अँटीबायोटिक ऑर विटॅमिन्स. यावरती क्वेश्चन विचारला गेला आहे. व्हेरी IMP आहे, तोही तुम्ही करून घ्या. 2 मार्क्सला विचारला की तुम्हाला लॅमिनर एअर फ्लो याच्यात पॅटर्न माहिती तुम्हाला वर्टिकल हॉरिझॉन्टल ते तुम्हाला करायचं आहे. 2 मार्क्सला ते डिस्कस इथं करावं लागेल. कळतं. आता युनिट नंबर 4 तुमचं लास्ट चॅप्टरमध्ये मी काही क्वेश्चन घेतले. त्याच्यामध्ये एक तर हे तुमचा की मायक्रोबायोलॉजिकल पोलाइज फॅक्टर इफेक्टिव यावरती विचारला जाऊ शकतो कदाचित, पण विचारला जातोच मायक्रोबायोलॉजी पोलाइजबद्दल. ठीक आहे, तो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे तुमचा आणखी एक आहे तो म्हणजे राईट द शॉर्ट नोट किंवा डिटेल द नोट ऑन. तुम्हाला विचारलं की ॲनिमल सेल कल्चर, तुमचा 10 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. ॲनिमल सेल कल्चर, राईट द प्रोसिजर अँड ग्रोथ द ॲप्लिकेशन ऑफ द फार्मास्युटिकल इंडस्ट्री अँड रिसर्च. ठीक आहे, हा एक क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे, जे व्हेरी इम्पॉर्टंट ते तुम्हाला कंपल्सरी करायचेच आहे. ठीक आहे, आणि डिटेल द नोट्स ऑन सोर्स अँड टाईप्स ऑफ द मायक्रो कंटॅमिनेशन. यालाच तुम्ही कंटॅमिनेशन म्हणून एक विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पण हे जे व्हेरी इम्पॉर्टंट आहे ते करावेच लागतील. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.